निकालासाठी धनंजय मुंडेंना 17 लाख रुपये दिले। रंजना नागपूरकर यांनी खळबळजनक आरोप केलाय। पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पैसे दिल्याचं रंजना नागपूरकर यांनी म्हटलेलं आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। याच रंजना नागपूरकरांचा काल जरांगे पाटील यांनीही उल्लेख केलेला होता। रंजना नागपूरकर यांच्या कुटुंबावर धनंजय मुंडे यांनी अन्याय केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला होता आणि आता स्वतः रंजना नागपूरकर यांनीही खळबळजनक आरोप केलाय। निकालासाठी धनंजय मुंडेंना 17 लाख रुपये दिले। पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पैसे दिल्याचं रंजना नागपूरकर यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेला मला अनिल देशमुख साहेबांच्या मुलांनी कोठेकरनी योगेश कोठेकर, अमित गायधणी आणि सलील देशमुख यांनी देशमुख साहेबांच्या म्हणण्यावर अनिल देशमुख साहेबांच्या म्हणण्यावर माझी धनंजय मुंडेशी ओळख करून दिली। अनिल देशमुख तेव्हा हे पदावर होते का? पदातून गेले होते। माझं पद गेला, आता सगळं तो सांभाळणार। तो नेईल तुम्हाला विखे पाटलांकडे वगैरे, सगळं तोच करून देईल। गेले होते का त्यानंतर? विखे पाटलांकडे गेली, नाही केलं माझं। म्हणून त्यानंतर काय चर्चा झाली? त्यांनी धनंजय मुंडेंनी सरळ पैशाचीच मागणी केली। बिना पैशानी कुठेच मंत्रालयात काम होत नाही। आमच्याकडे बघा, इतके लोक येतात, बिना पैशानी कोणी येत नाही। तुम्ही बघा, मला पैशाची मागणी केली 25 लाखाची। 25 लाख माझ्याकडे जमले नाही, म्हणून मी त्यांना पैसे तेव्हा नाही गेली। परत मी गेली अनिल देशमुखच्या मुलाकडे गेली, परत कॉटेजला। अनिल देशमुखांच्या मुलांनी सांगितलं की त्यांच्याकडे तुम्हाला पाठवावंच लागेल, म्हणून मी इकडून तिकडून रडून भागून सोनं नाणं वीक वाक नातेवाईकांचे सोनं गहाण ठेवून त्यांना 8 लाख एक दिले, 9 लाख एक दिले, धनंजय मुंडेच्या घरी नेऊन तेलाच्या खरड्याच्या डब्यात।